Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 2.4 Putting Together a Class Magazine. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन या लेसनचा लँग्वेज स्टडी या ठिकाणी लर्न करत होतो. मागील दोन व्हिडिओमध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये दिलेली कमांड ही पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला निगेटिव्ह करायची होती. त्याचं एक्सप्लेनेशन मी मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे सेकंड व्हिडिओमध्ये दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे आणि त्याला आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हेही एक्सप्लेनेशन मी मागील व्हिडिओमध्ये केलेले आहे. असे दोन व्हिडिओ या दोघं पॉईंटवर मी या ठिकाणी तयार केलेले आहे. आता या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहूया. या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, कॅन यू मेक द स्टेटमेंट पॉझिटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग. काही स्टेटमेंट असे असतात की ते आपल्याला मिनिंग चेंज न करता ते स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये तयार करायचे असतात. व्हॉट डू यू हॅव टू डू असे सेंटेन्सेस तुम्ही या ठिकाणी शोधून काढा आणि लिहा. कॅन ऑल अबोव स्टेटमेंट बी रिटन इन दिस वे. या ठिकाणी काही असे सेंटेन्स आहे ते तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. डिस्कस आणि त्याच्यावर चर्चा करा. राईट डाऊन एनी टू सेंटेन्सेस. कोणती दोन वाक्य लिहा. यू कुड रिराईट पुन्हा विदाऊट चेंजिंग द मिनिंग. या ठिकाणी असे सेंटेन्सेस लिहा की ज्या सेंटेन्सेसमध्ये विदाऊट चेंजिंग द मिनिंग की त्या सेंटेन्सेसचा अर्थामध्ये काहीही बदल हा होत नाही. विदाऊट चेंजिंग द मिनिंग म्हणजे दिलेल्या वाक्यात जो काही अर्थ आहे तो अर्थ आपल्याला बदल न होऊ देता अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स हे राईट डाऊन करायचे. माझ्या नोटबुकमध्ये हे सेंटेन्सेस मी राईट डाऊन केलेलं आहे. मग या ठिकाणी सेंटेन्स दिलेलं आहे, आय कॅन नॉट अंडरस्टँड. दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आता ह्या सेंटेन्सचा अर्थ न बदलता आपल्याला त्याचं या ठिकाणी सेंटेन्स हे राईट डाऊन करायचं आहे. मग आय एम अनेबल टू अंडरस्टँड. आय एम अनेबल टू अंडरस्टँड. या ठिकाणी दिलेलं सेंटेन्स आय कॅन नॉट अंडरस्टँड. मी या ठिकाणी काही समजू शकत नाही. मग त्याच अर्थाचं सेम सेंटेन्स आपल्याला राईट डाऊन करायचं. आय एम अनेबल टू अंडरस्टँड. मी काही समजण्यात असमर्थ आहे. म्हणजे दोघंही सेंटेन्सचा मिनिंग एकच होतो, फक्त त्याच्यामध्ये वर्ड हे वेगवेगळे यूज केलेले असतात. सेकंड सेंटेन्स, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला जेवण करताना, रात्रीचं जे जेवण असतं ते करताना आय डू नॉट लाईक मला आवडत नाही दॅट म्युझिक संगीत हे रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आवडत नाही. मग असंच याच सेम मिनिंगचं सेंटेन्स आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. आय डिसलाईक मला आवडत नाही दॅट म्युझिक ॲट माय डिनर. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस गाणे ऐकायला मला आवडत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स हे अशा प्रकारे राईट डाऊन करायचे. थर्ड आहे, इट मेड नो डिफरन्स टू अस. इट मेड नो डिफरन्स टू अस. मग त्याचा आन्सर आहे, इट मेड हार्डली एनी डिफरन्स टू अस. इट मेड हार्डली एनी डिफरन्स टू अस. अशा प्रकारे हे थर्ड सेंटेन्स आहे. आणि फोर्थ सेंटेन्स, आय एम नॉट इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. आय एम नॉट इंटरेस्टेड इन स्पोर्ट. आन्सर आहे, आय एम डिसइंटरेस्टेड इन स्पोर्ट. म्हणजे या ठिकाणी नॉट या वर्डनंतर जेही वर्ड दिले राहतात त्या वर्डचा अपोजिट वर्ड या ठिकाणी लिहायचं आणि त्या ठिकाणी सेंटेन्स हे कंप्लीट करायचं. म्हणजेच दिलेलं सेंटेन्सचं जे मिनिंग आहे त्याच स्वरूपाचं मिनिंग हे खाली दिलेल्या सेंटेन्समध्येही येत असतं. म्हणून याला म्हणतात विदाऊट चेंजिंग द मिनिंग. म्हणजे अर्थ न बदलता आपल्याला या ठिकाणी हे सेंटेन्स राईट डाऊन करायचे. तर असे हे 4 सेंटेन्स मी या ठिकाणी अर्थ न बदलता राईट डाऊन केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, ह्या सेंटेन्सचा तुम्ही पुन्हा रीड करायचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या सेंटेन्सेसमध्ये काय काय चेंजेस केलेले हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल आणि जेही चेंजेस केलेले ते मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.